तर सीताफळामध्ये गेल्यानंतर त्या कालखंडामध्ये सीताफळ हे कोरडो फळपीक आहे. तुम्ही जर पाहिलात तर फार पूर्वी आपलं ते बांधावरचं फळपीक होतं. काही काय होतं ते बांधावर होतं. असं डोंगराळ भागामध्ये ते सीताफळ निसर्गानं जपलं, त्याची अभिवृद्धी केली आणि त्याचं महत्व आपल्याला निसर्गानंच पटवून दिलेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं. कारण पूर्वी आपण आंब्याच्या बागा पाहायचं, मोसंबीच्या बागा पाहत होतो किंवा लिंबोणीच्या बागा पाहत होतो, पण सीताफळाची बाग कुठे अशी फारशी अस्तित्वात नव्हती. पण कालांतराने काय झालं की वातावरणातले जे बदल घडले, ज्यामुळे पाऊस कमी झाला, तापमान वाढलं आणि काही फळपिकं आपल्याला जे अपेक्षित उत्पादन आहे ते देत नव्हते. पण हळूहळू शेतकऱ्यांचा मोर्चा किंवा शास्त्रज्ञांचा मोर्चा शुष्क भागातील फळपीक योजना जी आहे की अतिशय कमी पाण्यावर येणाऱ्या वातावरणातील जे काही बदल घडतात त्याला फारसं म्हणजे त्याच्यामधली जी ताकद आहे ती सहन करणारी, वातावरणातला कोणताही बदल झाला तर कमीत कमी उत्पादन आपल्याला कमी खर्चात देणारी फळपिकं पुढे यायला लागली. आणि त्याच्यामधूनच एक फळपीक आपल्या हाताशी लागलं, ते म्हणजे सीताफळ. हळूहळू आपण पाहिलं पहिलं डाळिंबाच्या बागा खूप विस्तारल्या, पण आलेल्या किडी रोगांच्या प्रादुर्भावामुळे त्याचं सुद्धा काय झालं, प्रमाण कमी झालं आणि शेतकरी काय झाला, हळूहळू सीताफळाच्या दिशेने त्याचा कल वाढत गेला. मग सीताफळ कसं आहे की हे फळपीक असं आहे की निसर्गाने दिलेलं आपल्याला फार मोठं वरदान आहे. सीताफळ फळपीक आपण जर पाहिलं, त्याचा पूर्ण हंगाम आपण जर पाहिला तर जून ते नोव्हेंबर या कालखंडामध्ये त्याचा जो काही पूर्ण फळ उत्पादन आहे ते या कालखंडामध्ये पूर्ण होतं, त्याचं जीवनक्रमच पूर्ण होतं त्याचा, जून ते नोव्हेंबर. आणि विशेषत्व करून आपण जर पाहिलं तर जून मध्ये जेव्हा पावसाळा लागतो आपल्याकडे, त्याच वेळेला त्यालाही पाणी उपलब्ध होतं आणि त्याला पाण्याची गरज त्याची भागवता येते. अतिरिक्त आपल्याला त्याकडे फार काही लक्ष द्यायची गरज नाही. जसाच जून मध्ये महिना येतो आपल्याला तसं आपण पाहतो नवीन पालवी येते, लगेच फुलधारणा होते, हळूहळू फळधारणा होते आणि फळ आपण नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये काढायला लागतो. आता झालं काय की सीताफळ संशोधन केंद्र अंबेजोगाईला विकसित झालं, डेव्हलप झालं. संशोधन केंद्राने आपलं योगदान दिलं. सीताफळ संशोधन केंद्राने धारूर 6 नावाची वाण, नवीन विकसित केलेली वाण आपल्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचली. पण मी आता विद्यार्थ्यांना शिकवत असं म्हणालो की जे चांगल्या गोष्टी त्या आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. नेहमीच म्हणतो वाईट गोष्टी पटकन जातात, प्रसारित होतात, पण फार काळ टिकत नाही. पण जे शाश्वत आहे, जे काही दीर्घकाळ टिकणारं असतं ते आपल्या हातामध्ये थोडं उशिरा मिळतं. त्यामुळे आप लक्षात आलं असेल की जे चकाकतं ते सोनं नाही, असं मी म्हणालो तुम्हाला. ह्या ज्या व्हरायटी आहेत विद्यापीठाने विकसित केलेल्या, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची पण फुले पुरंदर आहे, फुले जानकी आहे, आपली टीपी ताड पिंपळगाव 7 आपलीच या कृषी विद्यापीठाची व्हरायटी औरंगाबादच्या फळ संशोधन केंद्राने विकसित केलेली आहे. तसंच धारूर 6 ही सीताफळ संशोधन केंद्र अंबेजोगाईने विकसित केलेलं वाण आहे. तर हे वाण हळूहळू शेतकऱ्यापर्यंत पोहोचली आता आणि शेतकऱ्यांना त्याच्यापासून किफायतशीर नफा प्राप्त होऊ लागला. आता ही सीताफळ लागवडी मागे शेतकरी का आकर्षित झाला हे मी तुम्हाला सांगितलं. आता सीताफळाचं संगोपन करणं अत्यंत महत्वाचं आहे. मी जसं म्हणालो की सीताफळ एकमेव फळपीक आहे की जे कीड आणि रोगांना फारसं बळी पडत नाही, किंवा डाळिंबावरती मोसंबीवरती जेवढ्या फवारण्या आपण घेतो त्यापेक्षा खूप कमी, अगदी नगण्य म्हणून आपण अशा फवारण्या किंवा कीड रोगांचा प्रादुर्भाव सीताफळामध्ये आढळतो. मग शेतकरी आकर्षित झाला तो सीताफळाकडे आणि योगायोगाने सीताफळाला भावही चांगले मिळत गेले. अभिप्रेत असलेला जो भाव आहे 80 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, आणि जेव्हा ते मार्केटमध्ये लवकर येतं, पुरंदर साईडचं सीताफळ मार्केटमध्ये लवकर येतं, जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या, त्याला 200चा रेट असतो, ते महाग विकली जातात. जे लवकर मार्केटमध्ये येतं ते आपल्याला माहिती आहे, गणित इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आपल्याला माहिती आहे, त्याला किंमत जास्त मिळते. म्हणून काय आपल्याकडे सुद्धा शेतकरी सीताफळ लागवडीकडे आकर्षित झाले. सीताफळाचं नियोजन असं झालं की सीताफळ आपल्याला चांगली दर्जेदार रोपं देणं महत्वाचं होतं. कारण प्रायव्हेट नर्सरीमधून आपण पाहतोय शाश्वत रोपं नसतात, बऱ्याच वेळेला तिथेच आपला गाडा म्हणजे फसतो. पण शेतकऱ्यांना शाश्वत रोप देणं हे सीताफळ संशोधन केंद्र आणि पर्यायी विद्यापीठाचं एक महत्वाचं प्रमुख उद्देश असतं. जातीवंत रोपं त्या शेतकऱ्याच्या दारामध्ये किंवा शेतकऱ्याच्या शेतामध्ये पोहोचले पाहिजे. या अनुषंगाने संशोधन केंद्राच्या मार्फत आतापर्यंत आपण किमान 5 लाख रोपं शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे. त्यावर कोणत्या कीड रोगांचा प्रादुर्भाव फारसा आपल्याला आढळत नाही किंवा शेतकऱ्याच्याही तक्रारी आपल्याकडे येत नाही, जे आता गोल्डनच्या बाबतीमध्ये आपण अनुभवतोय. तर शेतकऱ्यांनी या बाबतीमध्ये जागृत असणं गरज आहे की मार्केटमध्ये कोणत्या सीताफळांना मागणी जास्त आहे त्या अनुषंगाने नियोजन केलं पाहिजे. आपण त्या रोपांची मागणी आपण हक्काने केली पाहिजे. आणि शेतकऱ्याचं मुख्य व्यासपीठ जे असतं रोप उपलब्धतेसाठी ते असतं कृषी विद्यापीठे. कृषी विद्यापीठे ही शासनाची असतात. तिथे काय असं कमर्शियल अँगल नसतो की याच्यातून खूप मोठा नफा कमावा. याचा उद्देश एकच असतो की शेतकऱ्याला दर्जेदार आणि जातीवंत रोपं मिळावे.
तर ही रोपं आपण शेतकऱ्यांना देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शेतकऱ्यापर्यंत ती रोपं पोहोचली आणि शेतकरी आता त्याबाबत समाधानी आहेत. सीताफळाची लागवड साधारणतः जून महिन्यामध्ये आपण करतो, खड्डे मे महिन्यामध्येच घेतो. ते आता खड्डे भरण्याची प्रक्रिया आपल्या सर्वांना माहित आहे. लागवड केल्यानंतर किमान 3 वर्ष आपण म्हणतो की त्या सीताफळावर कोणतीही फुल आणि फळधारणा होऊ देऊ नका. कारण पहिल्या 2-2.5 वर्षामध्ये त्याची संरचना, जी बेस फ्रेम म्हणतो आपण, ती तयार झाली पाहिजे. त्याची एकदा फ्रेमवर्क त्याची तयार झाली की ते झाड जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत ते निघत नाही. म्हणजे आपण पाहतो की 100-100, 80-80 वर्षापर्यंतची सुद्धा झाडं सीताफळाची टिकून आहेत. आंब्याचं तसं नाहीये, मोसंबीचं तसं नाहीये, यांना ठराविक कालखंड आहे, आयुष्य आहे. तसं सीताफळामध्ये नाहीये. सीताफळामध्ये ते दीर्घ आयुष्याचं फळपीक आहे. त्याला फारसा किडी रोगांचा प्रादुर्भाव नाहीये. फक्त आपण जेव्हा त्याचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतो तेव्हा आपण त्याकडे काळजीपूर्वक निरीक्षण करणं, खताच्या मात्रा देणं आणि कीड रोगाचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे. ही आपण जून-जुलैमध्ये लागवड केल्यानंतर प्रामुख्याने 3 वर्ष त्याची संरचना तयार केल्यानंतर 3ऱ्या वर्षापासून आपण फल उत्पादन घ्या असं म्हणतो आपण त्याला. मग हे फळ उत्पादन आपल्याला जर घ्यायचं असेल तर सीताफळाला खतांच्या मात्रा आपण देतो. जसं की सीताफळाला नत्र, स्फुरद आणि पालाश लागतो, तो त्याचा डोस आहे 250 ग्रॅम, 125 ग्रॅम आणि 125 ग्रॅम आपण त्याला प्रति झाड त्यांना खताच्या मात्रा देतो आपण त्यांना. तर 250 मात्रा जी आहे नत्राची प्रामुख्याने ती आपण स्प्लिट डोस मध्ये देतो. तर साधारणतः 125 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश पर ग्रॅम पर प्लांट असतं. किंवा मग तुम्ही जर केजी मध्ये केलात तर 250 ग्रॅम, 125 ग्रॅम, 125 ग्रॅम केजी पर हेक्टर आपण असं देतो त्यांना. तर या खताच्या मात्राचं नियोजन करणं आवश्यक आहे. दरवर्षी या खताची मात्रा द्यायला पाहिजे त्याला आपण. साधारणतः जून मध्ये 1-2 पाऊस चांगली झाली, झाड सक्रिय अवस्थेत आलं की त्याला आपण नत्राचं प्रमाण 125 ग्रॅम देणं अभिप्रेत आहे आणि 125 ग्रॅम स्फुरद आणि पालाश. जो राहिलेला नत्र आहे 50%, तो साधारणतः ऑगस्ट या महिन्यामध्ये देऊन ह्या रासायनिक खताच्या मात्रा आपण तिथे संपवल्या पाहिजे. आता अलीकडे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय म्हणजे जसं शेणखत आहे, गांडूळ खत आहे, तर बायोमिक्स आहे, यांचा सुद्धा वापर शेतकरी करू लागलेत. प्रति झाड तुम्ही एका झाडाला दरवर्षी पूर्ण कुजलेलं 5 किलो जरी शेणखत देऊ शकलात तरी त्या झाडाला वर्षभरासाठी ते पुरेसं आहे. किंवा तुम्ही इतर जे गांडूळ खत आहेत, आता गांडूळ खताचं प्रमाण थोडं कमी आहे की नाही विपुल प्रमाणामध्ये, शेणखते मला पाहिजे तसं मिळत नाही, तर पर्याय जे काही त्याच्यामध्ये उपलब्धता आहे जैविक खतांची, त्याचा आपण अंतर्भाव केलेला पाहिजे. म्हणजे झाड काय होईल, सक्षम राहील. झाडाला सुद्धा निरोगी ठेवण्यासाठी रासायनिक खते आणि सेंद्रिय खते याचा समतोल असला पाहिजे. निवड सेंद्रिय शेतीकडे गेलं म्हणजे फायदेशीर होते असं नव्हे. तर सेंद्रिय शेती आणि तुमची रासायनिक शेती ह्याचा संयोग आहे. कारण आपण मोठ्या प्रमाणामध्ये सगळं काही सेंद्रिय करू शकत नाही, तितकं आपल्याला शक्य नाही. तर रासायनिक आणि सेंद्रिय खताचा समतोल आहार आपण झाडांना दिला तर झाड आपल्यासाठी लागणारं जे अन्नद्रव्य आहे ते स्वतःसाठी जे फूड आहे ते तयार करू शकतं. आणि आपण मी म्हणालो तसं झाड हे 3ऱ्या वर्षामध्ये फुल आणि फळधारणेमध्ये येतो. आता ह्यांचं म्हणणं होतं की सर बऱ्याच वेळेला आम्ही छाटणीमध्ये, छाटणीचा 3ऱ्या वर्षानंतर काही जे झाड 3ऱ्या वर्षामध्ये आहे गेलेलं वयामध्ये, त्याला फार छाटणीची गरज लागत नाही. साधारणतः पुढची 5 वर्ष झाडावर काही छाटणी फारशी करण्याची गरज नाही. छाटणी कधी करावी, अभिप्रेत कधी असते, तर ज्या वेळेला उत्पादन आपलं कमी यायला लागतं, झाडाचं उत्पादन क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते पुढे 10 वर्ष, 15 वर्ष, 12 वर्ष झाल्यानंतर, त्यावेळेला आपण हेवी प्रूनिंग म्हणतो आपण त्याला, म्हणजे मोठ्या प्रमाणात छाटणी करणं अभिप्रेत आहे. आणि दरवर्षी आपली हलक्या पद्धतीची लाईट प्रूनिंग ज्याला आपण म्हणतो, ज्या फांद्या कमकुवत आहेत, उत्पादन नाहीये, ज्याच्यावर फुलोरा येत नाही, अशा पद्धतीची छाटणी आपण घेणं अभिप्रेत आहे. याच्यावर येतो फुलोरा. पुन्हा जसंच वातावरण, तुमच्याकडे जरी पाणी उपलब्ध नसेल आणि वातावरणामध्ये जरी बदल झाला, मॉइश्चर आलं, तर लगेच झाडाला नवीन पालवी यायला लागतं. म्हणजे सीताफळ इतकं सेन्सिटिव्ह आहे, मोसंबी असेल, आंबा असेल, असं ते इतकं काही वातावरणातील बदल जो होतो त्याला लगेच प्रतिसाद देत नाहीत, जसं सीताफळ देऊ शकतं. सीताफळामध्ये थोड्या वातावरणामध्ये आल्हादायकपणा आला तर नवीन पालवी यायला लागते त्याला. म्हणजे हे वरदान मिळालेलं सीताफळाला की नवीन पालवी यायला लागते, पालवी आल्यानंतर फुलधारणा व्हायला लागते आणि तिथूनचा कालखंड फार अतिशय सेन्सिटिव्ह असतो. म्हणजे आपण त्याला बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं असतं. कारण मी तुम्हाला म्हणालो की निव्वळ आपण खताच्या मात्रा देणं आणि तिथूनच आपल्याला फुलधारणा चांगलं होणं ह्याच्यावर सगळं काही अवलंबून नाहीये. तर प्रामुख्याने नैसर्गिक जे घटक म्हणतो आपण, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स असतात शेवटी. तर त्या दरम्यानच्या कालखंडामध्ये पावसाळ्याचा जो काही आहे, पावसाळा कसा आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये फार मोठा खंड पण चालत नाही. त्याच्यानंतर दुसरं आहे तापमान आहे. तापमानामध्ये चढ उतार नसला पाहिजे.
तापमान सुद्धा काय असलं ग्रॅज्युअली चेंज म्हणतो आपण त्याला, आपल्या भाषेमध्ये सांगतो की देअर शुड बी ग्रॅज्युअल मॉडिफिकेशन विद इन दी युअर एन्व्हायरमेंट. मग ते तापमान असेल, पर्जन्यमान असेल, हे जे बदल आहेत ते जर टप्प्याटप्प्याने होत गेले तर मग आपली फुलधारणा आणि फळधारणा पण चांगली होते. आता जसं गेल्या वर्षी आपण पाहिलं की 12 महिने पाऊस होता, वाटू लागला आपल्याला की हा काय पश्चिम युरोपीय देश तयार होतो की काय, की 12 महिने पाऊस चालू आहे आपल्याकडे. या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे काय, निसर्ग सुद्धा स्वतःचा अभ्यास करू देत नाही. माणसाला निसर्गावर पूर्णतः प्रभुत्व मिळवता येत नाही. निसर्ग स्वतःची व्याख्या करू देत नाही, हे लक्षात घ्या. हे आपल्या मर्यादा आहेत. त्यामुळे निसर्गाशी जास्त छेडछाड आपल्याला करता येत नाही. निसर्गाशी जेवढं आपण सुसंगत राहू, ही सुद्धा आपली एक भूमिका आहे. निसर्गाला जेवढं आपण म्हणजे आपलं एक मोठी जबाबदारी आहे की निसर्गाचं बॅलन्स करणं किंवा त्याला व्यवस्थित ठेवणं आपली काळजी आहे, ज्यामुळे आपल्यावर त्याचे विपरीत परिणाम होणार नाही. तर अशा पद्धतीनं जेव्हा हे म्हणले की फ्लोरा किंवा ते वटाण्याच्या आकाराची फळं होऊ लागलेत पण ती गळ होऊ लागली आहे, तर या वर्षी आपण अनुभवलं की पावसामध्ये मोठा खंड पडलेला आहे. पेरणी सुद्धा गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पेरणी आपण केली, यावर्षी जुलै उजळला. पेरण्या आत्ता झाल्यात काही भागामध्ये, म्हणजे जुलै एंडला पेरण्या होऊ लागल्यात. तर असं जे विपरीत आपल्याला परिस्थिती अनुभवायला येते, त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्या नैसर्गिक फुल आणि फळधारणेवर होतो, फ्रूट सेटिंगवर होतो. तर याला आपण काही प्रमाणामध्ये कंट्रोल करू शकतो. जसं की आता पावसामध्ये मोठा खंड पडू लागलेला आहे. खंड पडत असेल तर आपण काय करू शकतो, आपल्याकडे उपलब्ध पाणी असेल तर पाण्याच्या पाळ्या थोड्याशा त्याला देऊन झालेला फुलोरा आणि फळदाणा टिकू शकतो. फुलगळ, वातावरण सगळं चांगलं आहे तरी देखील फुल आणि फळगळ होत असेल तर दुसरा एक महत्वाचा घटक असतो संयुगे झाडांमध्ये. तर संयुगाचं प्रमाण जर बॅलन्स्ड असेल तर झाड निश्चितपणाने आपली फुल आणि फळगळ होऊ देत नाही. ज्याच्यासाठी कारणीभूत असतो प्लॅनोफिक्स, ऑक्सिजन ज्याला आपण म्हणतो. आणि ऑक्सिजन जे आहे ते कुठं सिंथेसिस होतं, इट इज बिंग प्रोड्यूस ऍट द टिप ऑफ द शूट. म्हणजे जे तुम्हाला म्हणतो तुम्ही, आपण प्रत्येक वेळेला झाडाच्या फांद्या छाटत बसतो, तर हे प्रोपोर्शनली, म्हणून तुम्हाला म्हणलं की लाईट प्रूनिंग करावी एक सुरुवातीच्या 6-7 वर्षामध्ये. कारण हेच ऑक्सिजन असतं की झाडाला फ्लोऱ्यामध्ये आणणं, लागलेली कळी टिकवणं आणि त्याचं रूपांतर छोट्या वाटाणा आकाराच्या फळामध्ये करण्यासाठी प्लॅनोफिक्स लागतो. कारण तुम्ही पाहायला असेल की ज्या वेळेला फुल आणि फळगळ व्हायला लागते त्यावेळेला शास्त्रज्ञ सांगतो प्लॅनोफिक्स ची स्प्रे घ्या. प्लॅनोफिक्स म्हणजे काय, अल्टिमेटली इंडॉल ऍसिटिक ऍसिड आहे येते. याची फवारणी केल्यानंतर झाडांवरती फ्लोराही टिकतो आणि लागलेली वाटाण्याच्या आकाराची फळं सुद्धा टिकायला ते कारणीभूत ठरतं. म्हणून प्रूनिंग, झाडाची छाटणी करत असताना पूर्ण झाड ज्या तुम्ही खोड छाटली पूर्ण छाटता, म्हणजे ते ज्याला हेवी प्रूनिंग म्हणतो आम्ही, तसं तितकं छाटणं अभिप्रेत नाही. लाईट प्रूनिंग करत जा. कारण प्लॅनोफिक्स जो महत्वाचा घटक आहे पुढील कालखंडामध्ये तो त्या झाडामध्ये असला पाहिजे, तर ते फुलोरा आणि फळदाणा टिकून राहते. अशा पद्धतीने जेव्हा ती फळं वाटाण्याच्या आकाराची होती आणि पुढे वाढ व्हायला लागते, त्यावेळेला आपण सीताफळाला चांगली गुणवत्ताधारक फळं लागण्यासाठी, त्याच्यावर चकाकी राहण्यासाठी अलीकडे आपण मायक्रोन्यूट्रिएंट्सचा पण वापर करू लागलो. म्हणजे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्यातल्या त्यात झिंक आणि बोरॉन. तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो. आपल्याकडे आवळा असतो, आवळ्याला ब्लॅक स्पॉट्स पडतात. बऱ्याच वेळेला ब्लॅक स्पॉट्स पडले की आपण म्हणतो फंगल आहे, पण तसं नेहमीच नसतं. तर त्या आवळ्याला जे ब्लॅक स्पॉट्स पडतात ते एक डिफिशियन्सी सांगितली बोरॉनची. कशाला का, बोरॉनच्या कमतरतेमुळे सुद्धा काळी ठिपके त्यावर दिसून येतात आपल्याला. तर हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आपले परिणाम दाखवतात फळांवरती, ते टाळण्यासाठी आपण प्रामुख्याने सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे, तर ते ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर एक सूक्ष्म अन्नद्रव्याचा स्प्रे केला, ते मिकनेफ मिळतं रानडे कंपनीचं. बरेच आता सूक्ष्म अन्नद्रव्य आलेली आहेत, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, यांचा एक स्प्रे जर आपण ऑगस्ट महिन्यामध्ये घेतला तर निश्चितपणाने फळ जे आकाराचे आपल्याला अभिप्रेत असतात, फळांची साईज, हे सुद्धा आपण प्राप्त करू शकतो. आणि विरळणी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. विरळणी का महत्वाची आहे की सीताफळामध्ये आपण पाहतो की वेगळ्या 3 टप्प्यामध्ये वेगवेगळी फळं येतात. एक लहान, एक मध्यम आणि मोठ्या आकाराचे असतात. तर मार्केटचा जर विषय आपल्याकडे असेल, आपल्याला जर आर्थिक नफाच कमवायचा असेल त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये, तर झाडांवरती 25 ते 30 फळं खूप झाली, जी साधारणतः 250 ग्रॅम किंवा त्यापेक्षा मोठी वजनाची असावी. प्रत्येक फळ 1 किलोची होईल अशी अपेक्षा तुम्ही ठेवू नका. कारण काय, आता कुटुंबामध्ये 4 सदस्य आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण 1 किलोचं फळ नेलं तर एकाच वेळेला सगळं बाजूला करू शकतो, एकाच वेळेला खाल्लं की त्याचा विषय संपून जातो. तर माझं असं मत आहे की तुम्ही प्रामुख्याने 250 ग्रॅम ते 300 ग्रॅम या दरम्यानच फळांचं वजन अभिप्रेत असलेलं घ्यावं. कारण एका बॉक्समध्ये आपण 4 फळं पॅक केली तर 100 रुपयाला ते समजा 1 किलोची भरली 250 ग्रॅमचे, तर कोणताही माणूस घ्यायला संकोच करणार नाही. आजकाल प्रत्येक गोष्टीचा भाव 100 रुपयापर्यंत येऊन ठेपलेलाच आहे किंवा पोहोचलेला आहे.
तर एका कुटुंबामध्ये 4 फळं दिल्यानंतर ती 4 मेंबर्स पाहिजे त्या वेळेला ती फळं खाऊ शकतात. म्हणजे 2-3 दिवस ते परत ते फळ पिकणे आणि ते खाण्याची प्रक्रिया चालू होऊ शकते. त्यामुळं असं तुम्ही शेतकऱ्यांनी मानस धरू नये की ते फळ मला 1 किलोच पाहिजे. कशाला? ऑप्टिमम साईज जी आहे त्याची 250 ते 300 ग्राम जर तुम्हाला मिळाली तर निश्चितपणानं कमर्शियल फ्रूट ज्याला आपण म्हणतो ती तुम्हाला प्राप्त होतील. मार्केट सुद्धा उपलब्ध होईल आणि घरोघरी एक बॉक्स न्यायला काही अडचण नाही. मार्केटिंग आजकाल सोपं फार म्हणजे अवघड नाहीये मार्केटिंग करणं. तुमचा ब्रँड आवश्यक आहे. मार्केटिंगमध्ये काय आहे? स्वतःचा ब्रँड पाहिजे. मार्केटमध्ये आपण काय करतो? ब्रँडिंग न केल्यामुळं बऱ्याच समस्यांना उद्भवतात. आणि अलीकडले तुम्ही बघा, आम्ही सगळे जे लोक राहतो किंवा आता जे मॅक्झिमम सर्व्हिसदार आहेत, आता आपण औरंगाबादची संभाजीनगरशी जास्त जोडले गेलेलो आहोत. तुम्ही पहा तिथे जे नोकरदार वर्ग आहे तो आंबा शेतकऱ्याकडून घेऊ लागलाय. कधीही बागवानाकडून आंबा खरेदी करायला कुणी तयार नाहीये. शक्यतो जे अभ्यासू लोक आहेत त्यातले त्या कार्बाईडच्या वापरामुळे काय दुष्परिणाम शरीरावर होतात ते आपल्याला माहितीये. त्यामुळे शेतकऱ्याचा आंबा 130-140 रुपये किलोने आम्ही लोकांनी पण विकत घेतला. लक्षात घ्या. म्हणजे ट्रेंड कुठे चाललाय आता की जर शेतकऱ्यापासून आपल्याला डायरेक्ट माल मिळाला कोणताही तर त्यामध्ये ग्राहक खुश आहे. त्यामुळे शेतकऱ्याने काय करणं गरजेचं आहे? ब्रँडिंग. आता हे म्हणाले हे सीताफळ उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचं असं म्हणणं की या परिसरामध्ये 250 हेक्टर पर्यंत सीताफळाची लागवड विस्तारलेली आहे. तर ह्या शेतकऱ्यांचा जर एक गट आणि एक समूह तयार झाला, त्यांचा स्वतःचा ब्रँड तयार झाला तर निश्चित मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू राहील. आता कविवर्य न. महानवरत आपण ऐकलं नाव त्यांचं. सीताफळ त्यांनीच पुढे आणलंय खरं पाहता. नैसर्गिक सीताफळ लागवड त्यांच्याकडे आहे. तर त्यांनी काय केलं ते आता खूप आता साहित्यिक क्षेत्रात असल्यामुळं आणि लता मंगेशकरांचा त्यांचा संपर्क जास्त असल्यामुळं त्याला नाव दिलं ब्रँड, त्यांनी लताफळ नाव दिलं. पण मुंबईत जेव्हा तुम्ही जाल आणि लताफळ असेल तर ते न. महानवरांचंच असतं. त्यांचा ब्रँड येते. आणि मुंबईत जी सीताफळ तुम्ही इथे 100 रुपये किलोने विकतात तर मुंबईमध्ये 300च्या पुढेच त्याचा रेट असतो. मुंबईमध्ये किती भाव द्यायला तुम्हाला लोक तयार असतात, कारण तिकडे ते फळपीक येत नाही. जसं तुम्हाला आपल्या ऍपल सफरचंदाबद्दल अट्रॅक्शन असतं, आपण आपलं काय समजतो? सफरचंद म्हणजे काय? खूप मोठ्या माणसाचं फळपग आहे, श्रीमंताचं फळपीक असं वाटतं ना आपल्याला. ते 250 रुपये 300 रुपये किलो अशी धारणा असते आपली सफरचंद. तर तेच आपलं सीताफळ जेव्हा त्या भागात जातं, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली साईडला, तर तो भाव तिकडे आपल्याला मिळतो 300 किलोचा. तर अशा पद्धतीने आपण ब्रँडिंग जर शिकलो तर आणि चांगलं गुणवत्ताधारक उत्पादन घ्यायला शिकलो तर निश्चितपणानं आपल्याला सुद्धा ऍपलच्या भावापेक्षा कमी असं मिळणार नाही. तीच किंमत आपल्याला त्या इतर राज्यांमध्ये आपल्याला याची प्राप्त होऊ शकतो. प्रॉब्लेम काय की ह्याचं जे सेल्फ लाईफ आहे, टिकवण क्षमता ही कमी कालखंडासाठी आहे. म्हणजे सीताफळ जेव्हा येतात ते 2च महिने टिकतात, त्यापुढे नाहीये. म्हणून सीताफळावर काय करणं गरजेचं आहे? प्रक्रिया होणं फार गरजेचं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही की सीताफळांचं जे आईस्क्रीम आहे ते आईस्क्रीम सगळ्यात महागडं आहे. सीताफळाची रबडी असेल, आईस्क्रीम असेल, हे अत्यंत महागडी आहेत. निसर्ग काय करतं? एक गोष्ट आपल्याला देताना एक गोष्ट काढून घेतो. मी म्हणालो तुम्हाला आता, तर सीताफळाचं काय काढून घेतलं निसर्गानं? त्याला खूप लवकर पिकण्याची प्रक्रिया दिली. इतर फळपिकांना तुम्हाला पिकवत बसावं लागतं. पपई असेल, आंबा असेल, कार्बाईडचा वापर होतो. पण निसर्गाने सीताफळाला कुठेही इतर केमिकल्सचा वापराला संधी दिली नाही आपल्याला. खूप लवकर पिकतं. मग आपल्यासाठी फायदाच आहे त्याचा, तोटा काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि दुसरं काय त्याला वरदान मिळालं की सीताफळाचा गर जेव्हा तुम्ही काढता त्याची साठवणूक करता, त्याला ब्लास्ट फ्रीजिंग करून, ब्लास्ट फ्रीजिंग -40 ला होते आणि पुढे डीफ्रीज मध्ये -20 ला जातं. जेव्हा -20 ला ते पोहोचतं त्याचा गर, तर साधारणतः ते 1.5 वर्षापर्यंत त्याला काही होत नाही. विदाउट म्हणजे काही तुम्हाला नवीन त्याचा घटक टाकण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचा गर त्याचा 1.5 वर्ष टिकतो. इतर फळांचा टिकत नाही. हे आपल्यासाठी मिळालेलं वरदान आहे सीताफळातलं. आपण हे घेतलं पाहिजे. आता संशोधन केंद्राला काय झालंय? होणारी मशीन आणली, रबडी बनवणारं सगळं सेट आहे आपल्याकडे, आणि इव्हन त्याच्यापासून कस्टर्ड ऍपल वाईन पण बनते. आता वाईन म्हणलं की वेगळा अर्थ नाहीये. तर जी शरीरासाठी जे काही फळांपासून आपण वाईन बनवतो ती आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते. तर अशा पद्धतीने सीताफळावर प्रक्रिया करून आपण अधिक किफायतशीर नफा मिळू शकतो. आपण लक्षात आलं तुमच्या? म्हणजे सीताफळ आता हे काय झालेलं आहे, मोसंबीला सुद्धा मागे टाकेल, आंब्याला सुद्धा मागे टाकेल, इतकी क्षमता याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून तुमच्या भागामध्ये सीताफळ हे विस्तारलेलं आहे. म्हणजे इथं दूरदृष्टीचे शेतकरी नक्कीच आहेत, त्यांना पुढचा वेध आहे. फक्त आता काय गोल्डनच्या बाबतीमध्ये थोडे शेतकरी नाराज राहतात, कारण त्याच्यावर काय होतं, फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. आपण मध्ये पाहतो ना, आळ्या वगैरे निघतात, त्यामुळे थोडं शेतकरी ग्राहक घ्यायला धजत नाही. तर त्याला आपण काय करतो, मी आता नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की कोणतीही गोष्ट जी आहे शास्त्रज्ञाची सल्लामसलत करा आणि त्याचं निवारण करा. जिथे जिथे इन्सिडेन्स येतो, जिथे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट फ्लायचा अटॅक येतो, आपण ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. फेरोमेन ट्रॅप्स आहेत, 1-2 इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशकाच्या फवारण्या करून. त्या उपरी शेतकरी समाधानी नसतात, ते काय कंट्रोलमध्ये राहत नाही म्हणतात. मग त्यांना सांगितलं मी की तुम्ही सीताफळाच्या बागा पूर्णतः काढू नका,
कारण तुम्ही त्या बागा 8-8, 10-10 वर्ष जोपासना केलेली आहे, तुम्ही खूप रक्त आटवले त्याच्यामध्ये. आम्ही शास्त्रज्ञ तुमच्या सोबत आहोत. ते ते ज्या बागा आहेत, ज्या शेतकऱ्यांना वाटतं की आता ह्याच्यात फार उत्पन्न मिळत नाही किंवा किफायतशीर नाहीयेत, त्या अर्ध्या फुटाहून जर आपण कट केला, नुसतं खोडवा ठेवला, तर त्याला नवीन फुटवे येतात. लक्षात घ्या, त्या नवीन फुटव्यांवरती कलम करण्याची जबाबदारी आम्ही तुमची घेतो. कारण मी तुम्हाला सांगितलं, विद्यापीठामध्ये ना नफा ना तोटा आहे. हे शासनाची विद्यापीठ आहे, इथं कमर्शियल घेऊन नसतो. इथं शेतकरी कसा जिवंत राहील, शेतकऱ्याला कसा हातभार मिळेल, शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल, ह्या दृष्टिकोनातूनच विचार असतो. असं काही नसतं की विद्यापीठाला त्यातून खूप काही प्राप्ती व्हावी. तर आमच्याकडे काय मातृवृक्ष मोठ्या प्रमाणात असतात. त्या मातृवृक्षाच्या काड्या तुम्ही जर विकत घेतल्या, 5 रुपये किंमत असते. कलम करायला माळी 5 रुपये घेतो. 10 रुपयामध्ये तुमचं ते झाड रिजर्वेशन म्हणतो आम्ही, त्याच म्हणजे पुनर्निर्माण केल्यासारखं ते झाड नव्याने तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी पुन्हा फळदार राहणार. कारण त्याची मुळे सक्षम असतात खाली, लवकरच ते फुलोर आणि फळधारणेमध्ये येतं. त्यामुळे ज्या वेळेला शेतकऱ्याला असं वाटेल की गोल्डन पासून आपलं नुकसान होऊ लागले, तर कृपया करून शेतकऱ्यांना सांगा, बागा काढू नका म्हणावं. बागा काढण्याने आपला प्रश्न सोडवला जाणार नाही किंवा हल होणार नाही. तर त्या ठिकाणी आपण आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल, यांच्याकडे चांगली चांगली वाहन आहेत. तुम्ही जमलं तर आमच्या संशोधन केंद्राला भेट द्या. जवळपास 25 वेगवेगळे वाहन माझ्याकडे आहेत. या 25 वाहनांचा तुम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये आलात तर अभ्यासही तुम्हाला करायला मिळेल. आणि सीताफळ जसं द्राक्ष होती, भविष्यामध्ये काय आपला उद्देश आहे की द्राक्षामध्ये एकेकाळी सीड होतं, बिय होतं, ते सीडलेस करून आणलं आपण. तसं भविष्यामध्ये आमच्याकडे जो 23 वाहनांचा संग्रह आहे, त्याच्यामध्ये सीताफळामध्ये एक आणखी नवीन प्रजाती आहे, ज्याला पॉन्ड ऍपल म्हणतो आपण. त्या पॉन्ड ऍपल मध्ये फक्त 4 बिया असतात. किती? 4 बिया असतात. मग आता हे करायचं कसं की हे आता सरांना ते बॉटनीचे आहेत, मी हॉर्टिकल्चरचा आहे, तर ते मार्कर ऍसिड ब्रीडिंग केली जाते. त्याच्यामधले जे जीन्स आहेत, जे म्हणजे बियाचं प्रमाण नियंत्रित करू शकतात, ते काढणं आणि याच्यामध्ये टाकणं, ही जरा लंबी प्रोसिजर आहे. इतके सोपं काम नसतं ते. तर कालांतरानं आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा सीताफळामध्ये बियांचं प्रमाण कमी केलेलं अशा सुद्धा वाण विकसित केलेले आपल्या हातापर्यंत पोहोचू शकतील येणाऱ्या काळाखंडामध्ये. तर सीताफळाचा जो काही मेन हा आपला उद्देश होता, किंवा सीताफळ निवळ टेबल पर्पज म्हणजे निवळ खाण्यायोग्य न होता ते त्याच्यापासून आपण व्हॅल्यू एडिशन उपपदार्थ बनवले पाहिजे, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. तर या अनुषंगाने तुम्ही जर प्रगतशील शेतकरी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जर एखादी आहे ना, त्यांना आपण सांगू, त्यांनी जर एखादी टूर तुमची ऑर्गनाईज केली तर अंबेजोगाईच्या सीताफळ संशोधन केंद्राला आपण भेट द्या. तिथे आपल्याला सगळ्या मशिनरी अनुभवता येतील, पाहता येतील. आणि माझाही मानस असा आहे की तिथे शेतकऱ्यांना म्हणजे जे तरुण मुलं आहेत, जसं त्यांनी म्हणाले की तरुण उद्योजक तयार करणं हाही त्या मागचा एक उद्देश आहे. तर 25 एक शेतकऱ्यांचा गट तयार करणं आणि त्यांना तिथेच आईस्क्रीम, रबडी, कुल्फी, कस्टर्ड ऍपल, वाईन कशी बनते याचं पूर्ण प्रशिक्षण त्या 10 दिवसामध्ये द्यायचं, त्यांना पूर्ण तयार करायचं आणि नवीन उद्योजक घडणं, यासाठी आपण हे अव्याहतपणे काम करत आलो आणि पुढे करत राहू शेतकऱ्यांसाठी.